हे आंदोलन व्हावं म्हणून पोलिसांचे प्रयत्न सध्या सुरू आहे। पोलीस देखील या ठिकाणी विनवणी करतायत। घरच्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी संपर्क केलेला आहे आणि कुठेतरी एक विनवणी करण्याचा हा प्रकार आहे की हे आंदोलन त्वरित थांबवण्यात यावं आणि कुठेतरी त्यांनी खाली यावं, जेणेकरून हा जो वातावरण आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये व व्यवस्थित सुरळीत हा आंदोलन पार पडावं यासाठी पोलीस देखील प्रयत्नशील आहे। मात्र आता धनंजय देशमुख हे या मागणीला मान्य करतात का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे, कारण की ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। विक्रांत गेले अनेक मिनिटे, आपण जवळपास अर्धा तास होत असेल ते पाण्याच्या टाकीवरती आहे ना, त्यांना चक्कर येऊन ते टाकीवरती झोपलेले आहेत, त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत आहे। मात्र आपल्या भूमिकेवर ते ठाम आहे। माझ्या भावाला हाल करून मारलेलं आहे, माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही मी पाठीमागे हलणार नाही, अशी या भूमिकेवरती त्यांचं कुटुंबीय आहे। आणि नेमकं आता ते पोलीस प्रशासन त्यांच्याकडे मागणीला ते साथ देतात की ते आपल्या भूमिकेवर कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विक्रांत खरंय सचिन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नेमका आता धनंजय देशमुख काय निर्णय घेतात, पोलीस मनधरणी करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आत्ताच्या घडीला टाकीवर नेमकं काय सुरू आहे तर पाण्याच्या टाकीवर उभं राहण्यासाठी 3 ते 4 जागा आहेत। खालच्या 3 ते 4 जागांवर ग्रामस्थ सुद्धा आहेत, पोलीस सुद्धा 3ऱ्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत। मात्र सर्वात वर जी जागा आहे तिथं धनंजय देशमुख आणि त्यांचे 2 सहकारी, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार प्रीतम नावाचा त्यातला एक सहकारी आहे, हे 3 जण पाण्याच्या टाकीवर सर्वात उंचावर आहेत। आत्ताच्या घडीला धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आडवे झोपलेले आहेत, त्यांना चक्कर आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना आडवं झोपवण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही काळापासून त्यांनी जेवण सुद्धा घेणं बंद केलेलं होतं, ते नैराश्यात होते, ते दुःख बोलून दाखवत होते, आम्हाला न्याय मिळत नसेल तर जगून तरी काय फायदा, असं ते बोलल्याची माहिती आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांनी अगदी काही वेळापूर्वी दिली आहे। आणि या सगळ्यामधून खरं तर जेवण घेत नसेल माणूस आणि त्यानंतर इतक्या उंचावर चढून जायचं, रखरखतं ऊन सुद्धा असेल त्या भागामध्ये, थंडी पडलेली आहे अर्थात, मात्र दुपारच्या काळात ऊन असतं, सूर्याचा प्रकाश लागत असतो आणि या सगळ्यामुळे तब्येतीवर परिणाम झाला, त्यांना काहीशी चक्कर आली। आणि आपल्यासोबत प्रीतम मोरे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, जे आत्ताच्या घडीला टाकीवर धनंजय देशमुख यांच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। प्रीतम जी, काय नेमकं घडतंय? धनंजय देशमुख यांना चक्कर आल्याची आत्ताची माहिती समोर येते। आम्ही एक तास झालं वर चढून, त्यांना तर उन्हामुळे किंवा पोटामध्ये काही नसल्यामुळे त्यांना चक्कर आली आहे। आम्ही थोडं पाणी मागवलं आहे आता। बरं प्रीतमजी, त्यांची तब्येत कशी आहे? आम्हाला जी दृश्य पाहायला मिळत आहेत त्या दृश्यांमध्ये पाण्याच्या टाकीवर ते आडवे पडलेले आहेत, तुम्ही त्यांच्या शेजारी बसलेले आहात, तुम्ही त्यांची काळजी घेताय, नेमकी कशी आहे त्यांची तब्येत? आता प्रकृती नेमकी कशी आहे? आता सध्या प्रकृती म्हणजे खालवली आहे। आता पाणी मागवले सर, आम्ही 2 मिनिटात पाणी देऊन तुम्हाला। बरं, मनोज जरांगे यांनी कदाचित फोनवरून संवाद साधला होता, सुरुवातीला जी दृश्य हाती आली त्यावेळी फोनवर धनंजय देशमुख बोलत होते, बहुधा मनोज जरांगेंचा फोन असावा। मनोज जरांगे नेमकं काय बोललेत, त्यांच्याशी काय माहिती? बरं प्रीतमजी, आत्ताची नेमकी भूमिका काय? आता पोलीस जे आहेत ते मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतील, संपूर्ण गावकरी हे जमलेले आहेत, आता धनंजय देशमुखांची भूमिका काय? आता तुमची आंदोलकांची भूमिका काय? काही कारण